काय रे तेजस? बाळा बाळा बाला नॉनस्ट्रायकला कोण आहे रे? प्रवीण आहे का रे? प्रवीण नाव आहे त्याचं. एवढ्या वर्ष टीम मध्ये खेळतोय तुझ्या दादूस तुला मावरत. आई एकविरा साई सिद्धी आणि त्यांच्या विरुद्ध जय महाराष्ट्र चेंबूर. गणेश आणि प्रवीण ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. स्ट्रायकिंगला गणेश पाटील, चेंबूर माहुल गावचा एक जबरदस्त बॅटर. माहुल कोळीवाडासाठी देखील एक चांगलं क्रिकेट खेळला गेला गाव टू गाव. गणेश पाटील स्ट्रायकिंगला. यावेळी ग्रामीण धमाका पण त्याला खेळताना पाहिलं गेलं. अंडरआर्म क्रिकेटसाठी मोठी गोष्ट आहे की एवढ्या चांगल्या लेवलला ओरम क्रिकेटचे पण आपले खेळाडू आहेत. गणेश पाटील बॉलिंगसाठी बाळा अजून एक चेंबूरचे जबरदस्त खेळाडू आहेत. वेगळी ऍक्शन आहे. पहिल्याच बॉल वरती गणेश पाटील. पाटलाचा नाद करायचा नाही. आणि गणेश पाटीलला मी नेहमीच असं खेळताना बघितलंय, म्हणजे एक जबरदस्त आणि हार्ड हिटर बॅटर आहे. अभिजित दोडकेच्या भाषेमध्ये हा वेगळाच गण्या आहे. हा गण्या कधी काही करू शकतो हे अबूला पण चांगलं माहिती आहे. दोघांची चांगली मैत्री पण आहे, परंतु क्रिकेटमध्ये मैत्री नाहीये. या बॉलवर मात्र वाईट बॉल आहे. खूप चांगलं क्रिकेट खेळले गेले. गणेश पाटील देखील पहिल्याच बॉलवर चान्स घेतलाय. चौकार आलाय. 4 ओव्हरची मॅच आहे. कोणता संघ जिंकेल? या बॉल देखील ड्राईव्ह केला गेला. बॉल थोडासा बाउन्स झाला. गणेश नॉन स्ट्राईक आणि 1 रन कंप्लीट होतीये. आज संपूर्ण ओमकार मित्र मंडळातर्फे एक भव्य दिव्याचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. एक चांगला प्लॅटफॉर्म सर्व स्थानिक खेळाडूंसाठी देखील आपण पाहिलं तर एक चांगली मेजवानी आहे. कारण की क्रिकेट बघायला आवडतं, कोणाला खेळायला आवडतं. आज मालाड परिसरामध्ये एक भव्य दिव्याचं आयोजन. मालाड, कांदिवली, बोरिवली, पुढे गेलं तरी दहिसर, मीराबाईंदर, वसई, विरार, नालासोपारा, अगदी पुढे पालघर पर्यंत एक चांगलं क्रिकेट अंडरआर्म. या बॉल देखील स्वीप खेळले गेलेत. सिंगल रन मिळतीये. 7 रन झाले धाव फलकावर. 1 लाखाचा प्रथम क्रमांक आहे. द्वितीय क्रमांक 50,000 रुपये. आकर्षक ट्रॉफीज आहेत. 7 रन झाले धाव फलकावरती. पहिली ओव्हर चालू आहे. बाळा यांची स्ट्रायकिंगला बॅटर प्रवीण. या बॉलवर स्टेप आउट झाले. फटका थोडा फसलाय. गणेश पाटील डेंजर झोनला आणि बॅटर आउट. पहिली बाउंड्रीनी सुरुवात चांगली केली गेली, परंतु रनआउटची विकेट आली आहे. जय महाराष्ट्र चेंबूर त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर एकविरा साई सिद्धी. सागर मटकर येतात नवीन बॅटर वडळ्याचे. अजून एक जबरदस्त ऑलराऊंडर सागर मटकर. रनचा मीटर चालू ठेवणं गरजेचं आहे. 7 रन झाले धाव फलकावरती. पहिली ओव्हर चालू आहे. या बॉलर देखील आपण पाहिलं आडव्या बॅटने सिंगल रन तिकडे मिळतीये. इकडे देखील स्टेप आउट झालेत. बाळाने जबरदस्त बॉल फिरवला आणि बॅटरला बीट केलंय. बॅटर आउट. गुड बॉलिंग बाळा. एक विशेष सन्मान मी विनंती करेल, उदयना पुजारीने विनंती करेल की आपण सन्मान करायचे. सुवाजी सावंत आज एक खूप चांगलं क्रिकेट खेळले गेले आणि सुवाजी सावंत याचा एक विशेष सन्मान आपण करत आहोत. मग सर्व टीमसाठी एक चांगलं क्रिकेट खेळले गेले. सुहासी सावंत याचा एक विशेष सन्मान आपण करत आहोत. सुहास सावंत एक लेजेंडरी प्लेअर. थँक्यू सो मच सावंत साहेब. आपलं देखील अगदी मनापासून आभारी. आणि कोणती टीम जुनी टीम कोणती? पाटला देवी टीमसाठी एक चांगलं क्रिकेट खेळले गेले. ओमकार, पाटला देवी, साई दर्शन. सावंत साहेब 2 शब्द आताच्या क्रिकेट विषयी ऐकेल, कारण की तुम्ही पण क्रिकेट बघताय. हा आता 50+ क्रिकेट खेळताय. सावंत साहेब 2 शब्द जे मालाड मध्ये तुम्ही क्रिकेट खेळलात आणि आताचं क्रिकेट आणि पूर्वीचं क्रिकेट. भरपूर फरक आहे. अगोदरचं क्रिकेट रब्बर बॉलने खेळलं जायचं
आणि रबर बॉलचं व्हेरिएशन्स आणि या टेनिस बॉलच्या व्हेरिएशन्समध्ये फार फरक आहे. रबर बॉल हातभर वळायचा, हा वळत नाही, हा जात नाही. रबर बॉल ड्राईव्ह केला तर असा गोळीसारखा जायचा. त्यावेळेस म्हणजे त्यावेळेचं क्रिकेट वेगळं होतं, आताचं क्रिकेट वेगळं आहे. काळाप्रमाणे क्रिकेट बदलत जातं. तुषारमुळे आज इथे एवढी मोठी टुर्नामेंट ऑर्गनाईज झाली. तुषार आम्ही पहिल्यांदाच लाखाची टुर्नामेंट बघतो इथे. आम्ही त्यावेळेस भरपूर खेळलो, पण त्यावेळेचं क्रिकेट वेगळं होतं आणि ह्यावेळेचं क्रिकेट फास्ट आहे. पण आता आलेला पैसा आणि यंग प्लेयर्सला तुम्ही काय सांगाल की आता कसं क्रिकेट खेळलं पाहिजे आणि तुमच्याकडून एक छोटासा सल्ला. अगोदर कसं होतं, क्रिकेटमध्ये पैसा नव्हता पण मेहनत होती आणि आम्ही खेळायचो तर आम्ही एक टीम तर एकच टीम, इकडे तिकडे कोण व्हायचं नाही. आता बघतो की आज ह्या टीममधनं एक प्लेअर खेळतोय, तोच प्लेअर दुसऱ्या टीममधनं परत खेळतोय, तिसऱ्या टीममधनं खेळतोय. म्हणजे एक कॉम्बिनेशन नाही आहे. पहिलं आमचं जेव्हा आम्ही खेळायचो तर कॉम्बिनेशन असायचं. आम्हाला माहिती असायचं विनीत काय करणार, वैभव काय करणार, तुषार काय करणार, भूषण काय करणार, भावेश काय करणार, कोण कुठे फिल्डिंग करणार हे आम्हाला माहिती असायचं त्यावेळेस. आता हे जे क्रिकेट बघतो त्यात हां नो डाऊट हे चांगलंच क्रिकेट खेळतात, पण त्यावेळेच्या क्रिकेटमध्ये यावेळेच्या क्रिकेटमध्ये फार फरक आहे. थँक्यू सो मच आणि तुम्ही देखील आला त्याबद्दल तुमचा पण आभारी आहे. त्यानंतर विनीतजी जैन यांचा देखील आपण एक सन्मान केला जाईल. विनीत जैन आज सर्व मान्यवर आमच्या वेळात वेळ काढून इकडे दाखल झाले आणि विनीत जैन यांचा एक विशेष सन्मान आपण करतो त्या व्यासपीठावरती. ओमकार मित्रमंडळाच्या आज विनंतीला मान देऊन ओमकार क्रिकेट क्लब तर्फे आपण आलात त्याबद्दल आपलं देखील आभारी आहे. विनीत जैन एक चांगलं क्रिकेट ते पण खेळले. विनीत जैन आपलं देखील मनापासून आभारी आहे. थँक्यू विनीत जैन. ओंकार क्रिकेट क्लब विषयी जरूर ऐकेल. ओमकारला आम्ही लहानपणापासून बघतोय. म्हणजे सगळे आम्ही सिनियर्स होतो यांचे आणि हे ज्युनियर्स होते आणि त्यानंतर आम्ही बघतोय तुषार वेगळ्याच पातळीवर गेला आहे. तो म्हणजे तो आता तो लेजंड ॲक्च्युली आम्हाला केल्यापेक्षा त्याला केलं पाहिजे हे सगळं. म्हणजे तो एवढा तो बोलला मी अजून खेळतोय, माझा सन्मान नंतर करा. पण खेळतोय, आम्हाला नारळ दिला नाही तू. आम्ही पण खेळतोय पण आम्हाला नारळ नाही दिला, शॉल दिली आहे तर आम्हाला रिटायर केलंय अजून. थँक्यू सो मच, आपलं पण आभारी आहे. त्यानंतर वैभवजी आचळेकर यांचा देखील एक विशेष सन्मान केला जाईल. वैभवजी आचळेकर यांचा देखील एक विशेष सन्मान. हा मग साई दर्शन आणि टीम मॉन्टी, हा मॉन्टी टीम साठी पण चांगलं खेळ. मगाशी ते बोलत होते की आम्ही खूप क्रिकेट खेळलो. थँक्यू सो मच वैभवजी, आपलं देखील आभारी आणि आपलं देखील अगदी मनापासून आभारी आहे. ओमकार क्रिकेट क्लबला तुम्ही आभारी झालात त्याबद्दल. ओमकार वैभवजी 2 शब्द. ते बोलले मी बोलणार नाही. हा त्यानंतर भूपेंद्र चिंदरकर यांचा देखील एक विशेष सन्मान आपण करत आहोत. भूपेंद्र यांचा देखील एक विशेष सन्मान आपण करणार आहोत. दुपारी पण ते दाखल झाले होते. फिल्डिंग पण जबरदस्त करायचे. त्यांची एक व्हिडिओ व्हायरल झाली होती. भूपेंद्र चिंदरकर यांची एक व्हिडिओ व्हायरल झाली होती फिल्डिंगची. हा ते अजून बोलतात आता मी नशीब क्रिकेट सोडलं. सो मच. टायगर अभी जिंदा है. थँक्यू सो मच आणि चिंदरकर यांचा एक विशेष सन्मान आपण या व्यासपीठावर करत आहोत. अगदी मनापासून आभारी आहे चिंदरकर साहेब. आपलं देखील उलटी कॅप घातली त्यांनी अजून अँड्रू सायमन सारखी. हा भूपेंद्र 2 शब्द क्रिकेट विषयी जरूर ऐकेल तुमच्याकडून. आज जे मुंबईत क्रिकेट चालू आहे अंडर एम क्रिकेट क्लब खूप चांगल्या प्रकारे चालू आहे आणि त्याचे आयोजक जे आहेत आणि एवढ्या सगळ्या मोठ्या टीमला सांभाळण्याचं काम करणारे इथे पंच म्हणून आहेत बाबू, यांचा आम्ही विशेष आभार करतो. मुंबईभर सगळ्या टीमला सांभाळून टुर्नामेंट चांगल्या प्रकारे आयोजित करण्याचे काम बाबू करतायत. तसेच आमच्या सर्व क्रिकेट प्रेमीकडून त्यांचे खूप खूप हार्दिक अभिनंदन आणि त्यांनी असंच मुंबईचं क्रिकेट चालू ठेवावं अशी आमच्याकडून
अपेक्षा आहे त्यांच्याकडून. धन्यवाद. थँक्यू सो मच. सामना चालू आहे. त्याच्यामध्ये माझ्या कानावर असं इथे शब्द आलेले आहेत की इथे ज्या सामना चालू आहे त्याचे कॉमेंटेटर सागर ह्यांची खूप चांगल्या प्रकारे इथे कॉमेंट्री करतात मुंबईत आणि त्यांचे एक नाव आहे कॉमेंट्री म्हणून. आमचे त्यांचे खूप खूप अभिनंदन आहे. ओमकार क्रिकेट क्लबतर्फे मालाडचा नंबर 1 क्रिकेट क्लब तसाच पाटलादेवी क्रिकेट क्लबतर्फे त्यांचं पण अभिनंदन. थँक्यू सो मच. मुंबईत खूप ठिकाणी कॉमेंट केली पण मालाडमध्ये येण्याचा योग थोडा कमी आला, परंतु मालाडचा खूप दबदबा राहिलाय. विनीजी जैन आणि सुभाजी सावंत अजूनही क्रिकेट खेळतात 50+ मुंबईत. खूप टीमची नावं आम्ही ऐकून मॅचलेअर्स, राहुल 11, ती जो काळ होता त्यांचा 50 आता 40+ अजूनही टुर्नामेंट मला असं वाटतं नुकतीच पनवेलला का कुठेतरी झाली. 50+ झाली. अजूनही क्रेज आहे. शंतनू गायसोरे, उमेश मांजरेकर अजूनही मला असं वाटतं क्रिकेट खेळतायत. बट त्यांचा ऑरा एक वेगळा होता. आताचा क्रिकेट आणि त्यांचा क्रिकेटचं कंपॅरिझन नाही करू शकत कारण की ते एक वेगळे होते. नेहमीच त्यांचा क्रिकेट जुन्या व्हिडिओज बघितल्यात. मग आरके ट्रॉफी पासून अशा अनेक टुर्नामेंट मुंबईत पहिल्या. चौदा रन झालेत फक्त आणि फक्त. जबरदस्त बॉलिंगसाठी अभिजित दोडके अब्बू येत आहेत. मुंबईतील एक जबरदस्त ऑलराऊंडर अभिजित दोडके मॅन फ्रॉम मानखुर्द. या बॉलवर समोर घ्यायचा प्रयत्न केला. अबूने पण स्माइल केली आणि किसनने पण स्माइल केली. फटका थोडा फसला. अंपायर चेतननी पण स्माइल केली. कधी कधी होतं असं. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाले. रन झालेत 14 रन्स. अखिलेश येत आहेत घाटकोपरचे. बॉलिंगसाठी अखिलेश, स्ट्रायकरला बॅटर लेफ्टी आहेत. राहुलने देखील एक चांगला स्पेल टाकला. अबूने एक चांगला स्पेल टाकला. या बॉलवर वेगळ्या स्टाईलने खेळले गेले बॅटर. जबरदस्त पिचिंग केली गेली पण तेवढ्याच अंदाजामध्ये एक चांगला स्ट्रोक आणि रन झालेत. 15 रन झाले धावफलकावरती. 1 लाखाचा प्रथम क्रमांक आहे. ओंकार मित्र मंडळ आयोजित ओंकार चषक. आज सर्व त्यांचे मित्र परिवार तुषार पेंडारे, भूषणजी, आमचे भावेशजी, मणेशजी, त्यानंतर उदयजी पुजारे, त्यानंतर आमचे बकुल सोलंकी, विवेक चेनवणकर, संदेश, या सर्व मित्र यावर देखील स्वीप खेळले गेलेत. अखिलेश यादव बॉलिंगसाठी येत आहेत. या बॉल देखील वेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला. सिंगल रन मिळेल. 4 ओव्हरची मॅच आहे. रन झाले आतापर्यंत 17. कोणता संघ मात्र आता फायनल मध्ये जाईल? पहिल्या मधून अर्बन स्पोर्ट्स कल्याण. प्रवीण खनकाने जबरदस्त कामगिरी करत असताना अन्नू भोईरची एक चांगली खेळी पाहिली गेली आणि टीम फायनल मध्ये जाऊन पोहोचले. अर्बन स्पोर्ट्स कल्याण. मुंबईचं अंडरआर्म क्रिकेट, मग दक्षिण मुंबई थोडं वेगळं क्रिकेट आहे. गिरगाव त्या परिसरात एक वेगळं क्रिकेट आहे. वरळी परिसरात थोडं वेगळं क्रिकेट आहे. तिकडे मानखूर, गोवंडी, चेंबूर त्या परिसरात एक क्रिकेटचं साम्राज्य पसरलंय. या बॉलवर फटका फसलाय आणि बॅटर आउट. 18 रन झाले धावफलकावरती. या बॉल देखील समोर टॅप केला गेला आणि 2 रन तिकडे मिळतात. 21चं टार्गेट आहे. 21 रन्स करायचे मॅचला जिंकण्याकरिता टीम. ज्युनियर्स आपण पाहिलं तर जय महाराष्ट्र चेंबूर
यानंतर रॉयल चॅलेंजर्स संघ आपण तयार राहायचे. 4 ओव्हरची मॅच असणार आहे ती. विनिंग टीम सोबत आपल्याला खेळावं लागेल. ट्वेंटी 21 रनचं टार्गेट आहे. जय महाराष्ट्र चेंबूर याला जिंकण्याकरिता या टीमला. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. यानंतर देखील विनिंग टीमची मुकेश दवे आपण देखील वरती यायचं आपलं देखील स्वागत आहे. एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आणि उगंडा पुजारी जवळचे मित्र जोगेश्वरीला बिलॉंग करतात आणि क्रिकेटवर त्यांचं प्रेम राहिलं. मुकेश दवे यांना मी क्रिकेट खेळताना नाही, परंतु क्रिकेटवर त्यांचं एक वेगळं प्रेम राहिलं. मुकेश दवे आपलं देखील स्वागत आहे. मोस्ट वेलकम. बॉलिंगसाठी किसन येत आहेत. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर अभिजित दोडके अब्बू. टार्गेट आहे आपण पाहिलं तर मॅचला जिंकण्याकरिता 21 रनचं टार्गेट आहे. या बॉलर देखील आपण पाहिलं तर थांबून ठेवलं गेलंय. मॅच थोडीफार महत्वाची आहे. 1 रन्सवर कंट्रोल करणं गरजेचं असणार आहे. या बॉलर देखील वेगळ्या स्टाईलने खेळायचा प्रयत्न केला गेला आणि फटका थोडा फसला. अभिजित दोडके अब्बू. या बॉलर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. फटका फसतोय आणि तिकडे नॉन स्ट्राईक एंडला 3 रन झाले फलकावरती. एकवीस टार्गेट आहे. या बॉल देखील आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु व्हाईट बॉल आहे. 1 रन्सने मात्र धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 4 या धावसंख्येवरती. या बॉल देखील आतमध्ये आणलाय. चांगली पिचिंग पाहिली गेली, परंतु सिंगल रन. 2 टीम मात्र आज क्वालिफाय होणार. उद्या फायनल आपण संध्याकाळी खेळणार आहोत. पहिल्या हाफ मध्ये अर्बन स्पोर्ट्स कल्याण, जबरदस्त कल्याणच्या टीमने पण कामगिरी केली. या बॉल फ्लिक केला गेला आणि जबरदस्त बॉल कलेक्ट केला गेला. गुड कॅच. साहिल, त्याला पण माहित नव्हतं की मी कॅच पकडली आहे. गुड कॅच साहिल. प्रभादेवीचे खेळाडू त्यांनी साहिलने खूप चांगला बॉल कलेक्ट केला. डोळ्याची पापडीने लवताच त्यांनी कॅच पकडली. गुड कॅच साहिल. रन झाले 5. 21 टार्गेट आहे.
रॉयल स्टनर टीम आपण देखील तयार राहायचं विजेते संघासोबत आपली मॅच असणार आहे यानंतर. या बॉल देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला, सिंगल रन मिळेल. यानंतर विनिंग टीमची मॅच असेल, त्यानंतर व्ही यंग पॅकर माझगाव त्यांच्या विरुद्ध डिंगडॉंग जॉर्ज 11 कल्याण. जबरदस्त मॅच ती पण पाहायला मिळेल. या बॉल देखील सिंगल रन आणि नॉन स्ट्राईक एंडला. मागे नशीब फिल्डर होते, नाहीतर ओव्हर थ्रोचे रन्स मात्र या बॉल देखील कव्हरला खेळायचा प्रयत्न केला गेला, नॉन स्ट्राईक एंडला रॉकेट थ्रो. भावेशने जबरदस्त बॉल कलेक्ट केला गेला, पण नजरेचा थोडा बॉलर कडून चुकी झाली. बॉल कलेक्ट नाही करू शकलेत, रन झालेत 8 रन झाले धाव फलकावरती. या बॉल देखील स्वीप खेळले गेले, सिंगल रन मिळेल तिकडे. एक रन खूप महत्वाचा आणि मॅच मध्ये आता जवळपास कमबॅक केलं गेलंय. बॅटिंग टीम आपण पाहिलं तर जय महाराष्ट्र चेंबूर. या बॉलवर स्टेपआउट खेळायचा प्रयत्न केला होता, फटका थोडा फसला, परंतु सिंगल रन. 10 रन झालेत, 11 रनची गरज आहे. या बॉलर देखील पुन्हा एकदा सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेलाय. या बॉलवर मात्र स्ट्राईक एंडला बॅटरला बाहेर जावं लागेल. अखिलेशला चांगली बॉलिंग केली आहे. 10 रनची गरज आहे अजूनही मॅचला जिंकण्याकरिता, त्यामुळे मॅच दोन्ही टीमकडे बॅलन्स आहे. बारा बॉल मध्ये 10 रनची गरज आहे. 12 बॉल 10 करायचे आहेत. बॉलिंग साठी भावेश. या बॉल देखील आतमध्ये आणलाय बॉल, त्याला मात्र टॅप केलं गेलंय. बॉल टू बॉलची मॅच आहे. आणि आपल्या समवेत सकाळी देखील आपल्यासोबत उपस्थित राहिले होते कैलाशी कंसे. वेळात वेळ काढून आजच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील आपल्यासोबत उपस्थित राहिले गेले कैलाशी कंसे. जय महाराष्ट्र आज वेळात वेळ काढून आपल्या कार्यक्रमाला दाखल होत आहेत आणि थँक्यू सो मच कंसे, आपलं देखील आभारी आहे. आज विभाग प्रमुख म्हणून देखील कार्य करतात आणि या क्रीडा स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले. सकाळी सत्रामध्ये त्यांच्या हस्ते आपण या क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ पाहिला गेला आणि आज इकडे विविध भागातून खेळाडू आणण्याचा पण इकडे जो ओमकार मित्र मंडळाचा जो प्रयत्न आणि एक चांगला प्लॅटफॉर्म, यावर देखील टॅप केला गेला. एक रन सिंगल.
15 रन झाले धावफलकावर 6 रनची गरज आहे. कलेशी कंसे आपल्यासोबत उपस्थित आहेत, विभाग प्रमुख या परिसराचे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आपण पाहिलं तर कैलाशी कंसे आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले आणि त्यांचं देखील तेवढंच योगदान राहिले गेल्या क्रीडा स्पर्धेला. या बॉलवर वेगळ्या स्टाईलने खेळायचा प्रयत्न केला गेला, सिंगल रन मिळते तिकडे. 17 रन झालेत, 16 रन झालेत. मॅच थोडीफार मात्र इकडे कुशल होताना पाहायला मिळते, कारण की चेंबूरचा संघ एका साईडला जय महाराष्ट्र चेंबूर त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर खूप चांगली फाईट करत असताना एकविरा साई सिद्धी. या बॉलवर वेगळ्या स्टाईलने खेळले गेलेत आणि तिकडे व्हाईट बॉल. बॉलिंग टीमचा रिव्ह्यू आहे. व्हाईट साठी आपण पाहिलं तर चेक केलं जाईल. हॅलो, एक विशेष सन्मान आपण करत आहोत व्यासपीठावर आमचे मुकेशजी दवे, जोगेश्वरीचे आमच्या क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आणि जॉर्ज हिलन कल्याण संघासाठी देखील त्यांचा एक खूप मोलाचा वाटा राहिला गेला असे आमचे मुकेश दादा दवे. एकच दादा मुकेश दादा, मुकेश दादाचा एक विशेष सन्मान. मग कुठेही क्रिकेट असू दे नक्कीच त्यांचा सपोर्ट राहिलाय. या बॉल देखील फ्लिक केलं गेलंय, मात्र स्कोर आपण पाहिलं आतापर्यंत 18 धावा झाल्यात धावफलकावरती. 3 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 21चं टार्गेट आहे. फारुक ना, 6 बॉल मध्ये 3 करायचे आहेत. हे ग्राउंड असं आहे की इकडे 6 बॉल 3 पण डिफिकल्ट आहे. पहिले 2 बॉल जर चांगले तर मॅच बघायला मजा येईल. 6 बॉल 3. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर 4 रन. सीधी बॅट, नो बकवास. 4 रन, सामना जिंकला गेलाय. खूप चांगला खेळ करत असताना मात्र जय महाराष्ट्र चेंबूर संघ अभिनंदन. चला टॉस साठी या. आणि प्लेयर ऑफ द मॅच गोज टू अभिजित दोडके. अब्बू आपण एक जबरदस्त कामगिरी केली अब्बूने. आणि कंसी साहेबांच्या माध्यमातून आपण टॉस पण तिकडे करणार आहोत ग्राउंड मध्ये. अभिजित दोडके अब्बू, श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून टी शर्ट आहे. अभिजित दोडके अब्बू, मॅन इन फॉर्म. मग मायकल जॅक्सन. अब्बू ओमकार मालाडच्या अगेन्स्ट पण खूप वर्ष खेळला. मग ओमकार मालाडचा तो दबदबा होता. अब्बू 2 शब्द ऐकेल, कारण की ओमकार मालाड टीमचे खूप मोठे फॅन राहिले आहेत. पण ओमकार मला टीम सोबत खेळताना, त्यांच्या अगेन्स्ट खेळताना अशा अनेक इनिंग तू खेळलायस. परंतु उद्या पुजारीने ओमकार मला टीमविषयी जरूर ऐकेल.
ओमकार टीम नक्कीच मी लहानापासून बघतोय ती टीम, पण आता ती यंग टीम आहे. पण ते पास सोडून द्या, आता प्रेझेंटमध्ये जे होईल ते बघायला गेलं. आता मॅचचं बघू आता काय रिझल्ट लागतो ते. पास सोडून द्या. क्या बात आहे. ही मॅच देखील तेवढीच महत्वाची असणार आहे. टॉस केला जाईल. आमचे गणेश कंसे, आमचे कैलाशी कंसे आज इकडे उपस्थित राहिले गेले. स्वतः विभाग प्रमुख म्हणून मोठी जबाबदारीने काम करतात या परिसरामध्ये, आणि सर्व आमचे ओमकार स्पोर्ट्स क्लबचे सर्व मित्रपरिवार. जय महाराष्ट्र चेंबूर संघ टॉस जिंकलाय. जय महाराष्ट्र चेंबूर संघाने टॉस जिंकला आणि पहिलं फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय. 4 ओव्हरची मॅच आहे. दुसऱ्या फेरीचा सामना इकडे मात्र सुरुवात होते. दुसऱ्या फेरीच्या सामन्याला लक्षात ठेवा, मॅन ऑफ द मॅचने मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट परिधानच करून मॅच खेळायची आहे. मग त्याच बाजूने आता मात्र पुन्हा एकदा सुरेश सोरोज आणि देवकरण परमारची जोडी मैदानाची आत आली. मग त्यांच्यासमोर जय महाराष्ट्र संघ
इकडे पहिला बॉल लाजवाब टाकलाय, क्या बात आहे, चांगली ऍक्शन आहे बॉलरची. रिव्ह्यू घेतलाय बॅट्समनने, वाईटचा रिव्ह्यू घेतलाय. येस, तिसऱ्या पंचांनी मात्र इकडे निर्णय दिलाय व्हाईट बॉलचा. चला, पंचांनी व्हाईट बॉल दिलाय तिसऱ्या पंचांनी. रिव्ह्यूचा मात्र इकडे योग्य वापर करून मात्र आता व्हाईट बॉल दिला गेलाय. चला, सुरुवात इकडे मात्र व्हाईट बॉलने झाली आहे. पहिला रन मात्र आता व्हाईट बॉलने आलाय. एका बाजूला जर पाहिलं गेले तर जय महाराष्ट्र चेंबूर, दुसऱ्या बाजूला रॉयल स्टार संघ. आणि काय पहिली मॅच जिंकला ना रॉयल स्टार संघ, म्हणजे त्याच्या आधी जर पाहिलं तर मिसफिल्डिंग वारंवार होत होत्या त्यांच्याकडनं, परंतु एक बॉल असा आला की बरोबर पायाला बॉल लागून देखील बरोबर बॉलरच्या हातामध्ये जाऊन तो रनआउट तिकडे भेटला त्यांना. आणि त्याच रनआउटमुळे मात्र आता या मॅचमध्ये ते खेळतायत. स्वीपचा पटका खेळला सुरेशने, 1 रन मिळवलाय. बॅटचा हा मात्र त्यांच्या बॅटमधून हा पहिला रन येतोय. पाहिलं तर हा बॉल देखील मात्र चांगला वळण घेतोय. मला चांगली बॉलिंग करतायत, टप्पे चांगले आहेत त्यांचे आणि टप्पा पडल्यानंतर बॉल देखील चांगला वळतोय. जी अनोखी ऍक्शन आहे त्यांची बघा, सुंदर सुंदर, पाहिलं मजा येते. ऍक्शन इतकी सुंदर आहे आणि त्या बॉलवरती नक्कीच. चला, तसंच इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. व्ही यंग पॅकर्स माझगाव विरुद्ध डिंगडॉंग जॉर्ज संघ. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपल्या पहिल्या मॅचसाठी टॉस करण्यासाठी इनिंग ब्रेक मध्ये आपण ग्राउंड मध्ये उपस्थित राहायचं आहे. इकडे पाहिलं तर हा बॉल देखील मात्र व्हाईट बॉल येतोय आणि कीपर आता तर अब्बू आले आहेत, अभिजित डोडके त्यांच्या हाताला लागलाय, परंतु मॅच मध्ये पूर्ण जान लावतायत. त्यावेळी जर पाहिलं तर सिंगल रन पुन्हा एकदा मिळवत आहेत. सहा धावा झाल्यात. इकडे पाहिलं तर पुन्हा एकदा टॅप केला गेलाय. स्वीपच्या दिशेने मात्र हा टॅप करण्याचा प्रयत्न सुरेशचा आणि पुन्हा एकदा सिंगल रन मिळून अगदी चांगली फलंदाजी इकडे मात्र सुरेश करतायत. 7 धावा होत आहेत. आता त्यांचा धडसी नंबर देखील 7 आहे. आणखीन एक स्वीप फटका आणि पुन्हा एकदा एक सिंगल रनने मात्र आता ओव्हरची समाप्ती करतायत. मग इनिंग्स ब्रेक मध्ये डिंगडॉंग जॉर्ज आणि त्यांच्या विरुद्ध व्ही यंग पॅकर्स माझगाव. दोन्ही संघांनी इनिंग ब्रेक मध्ये आपल्या कॅप्टनला विनंती करतो की त्यांनी टॉस साठी उपस्थित राहायचं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आता धावा झाल्यात 8. देवकरण परमार आलेत की पहिल्या मॅच मध्ये देवकरण परमारने चांगली बॅटिंग केली. मग शेवटच्या क्षणामध्ये कुठेतरी मात्र नो बॉल वरती आउट देखील झाले. राहुल आलेत आता बॉलिंगसाठी, विशेष करून ही स्पर्धा खेळण्यासाठी खोपोलीवरनं मात्र दाखल झाले आहेत.
आणि त्यांचा देखील मात्र वेग पाहण्यासारखा आहे, त्यांची बॉलिंग ॲक्शन देखील पाहण्यासारखी आहे. मग पहिल्या ओव्हरमध्ये बालाने एकूण 8 धावा खर्च केली. आता मात्र राहुल आहेत की ॲक्शन. मग तेच तर गोलंदाज राहुल बघूया आता मात्र कशा प्रकारे देवकरणला गोलंदाजी करतील. बघूया 8 धावा दापोलकरती आहेत. पहिला गेला तर पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल इकडे मात्र ऑफस्टिकच्या बाहेर जातोय. व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. मग केतन सर, मग दुसऱ्या बाजूला आपले लेग अंपायर संतोष सर, ते देखील मात्र या स्पर्धेसाठी सकाळपासून उपस्थित आहेत आणि बरोबर चांगले डिसिजन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्या. इकडे पाहिलं गेले तर राहुल देखील आता मात्र चुका होत आहेत त्यांच्या माध्यमातून. लाईन थोडीशी सुधारावी लागेल राहुलला. 2 अवांतर धावेने मात्र धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल. 10 धावा होत आहेत धावफलकावरती. हा मात्र एक चांगला चेंडू आणि त्यावरती मात्र कव्हर्सच्या दिशेने मात्र हा फटका देवकरांचा खूप चांगला खेळला जातोय. अगदी देवकरण आणि सुरेश वरती नजरा असतील. मग त्यानंतर मात्र येणारा बॅट्समन दिवेश, या तिन्ही बॅट्समनवरती मात्र जबाबदारी जास्त आहे की 4 ओव्हरमध्ये आपल्याला रन करायचे आहेत. रनआउटची संधी अभिजित दोडके, क्या बात आहे, मॅजिकल हँड. मित्रांनो, अभिजित दोडकेसाठी मात्र एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे, परंतु हा रनआउट त्याच हाताने त्यांनी घेतलाय. कुठेतरी मात्र बॅटिंग करताना देखील त्यांच्या हाताला टणका मारतोय, परंतु ते प्रयत्न खूप चांगले करतायत. आपल्या टीमसाठी आपल्याला कशा प्रकारे 100% देता येईल हे मात्र ते नेहमीच करतात. मग एका पायावर राहून उभे राहून स्टेप मारण्याची देखील त्यासाठी ओळखले जातात. परंतु आता एका हाताने इकडे बॉल गॅदर केला आणि त्यानंतर रनआउट देखील घेतलाय. देवकरण परमारला मात्र मैदान सोडावं लागलं. रनआउटच्या माध्यमातून नवीन बॅट्समन दिवेश येतोय मैदानाच्या आत. यावेळी जर पाहिलं तर अंदरुणी किनारा आणि तिकडे बॉल पुन्हा एकदा निघून जातोय. तेजसने डोक्यावर हात ठेवलाय, त्याला देखील वाटलं की ही विकेट मिळायला हवी होती. अवंतर चेंडू केल्या राहुलने, त्यानंतर मात्र आता रनआउटच्या स्वरूपात विकेट आली. त्यानंतर आता मात्र सिंगल रन डिक्लेअर झोनमध्ये चेंडू केला, त्याबद्दल इकडे पाहिलं तर हलक्या हाताने खेळलाय. दोन्ही बॅट्समनने स्टार्ट नव्हता घेतला. बॉल अडवला असता तर मात्र मजा आली असती, कारण की बॅट्समनने आधीच ठरवलं होतं की कुठेतरी बॉल बरोबर डिक्लेअरच्या दिशेने जाईल. चार चेंडू 13 धावा झाल्या आहेत धावफलकावरती. राहुल मध्ये आता परत पाहायला गेलं तर 4 बॉल मध्ये 5 खर्च केले आहेत. फिल्डिंग अनोखी सेट केली जाते कीपर कडनं, परंतु मात्र बॉलर इकडे मात्र चुका करतायत. राहुल नाराज असतील स्वतःपासून. आणि पहिल्या मॅचमध्ये दमदार गोलंदाजी त्यांची राहिली. फक्त आणि फक्त 21 ते 22 धावा पहिल्या मॅचमध्ये खर्च करण्यात आल्या त्यांच्या माध्यमातून त्यांच्या संघाकडनं, आणि अगदी आरामात पहिला सामना जिंकला. आता पाहूया त्यांच्यासमोर एक मात्र चांगला संघ रॉयल स्टनर, जो अगदी शेवटच्या बॉलवरती 1 बॉल 1 त्यांनी मात्र डिफेंड करून ही मॅच खेळण्यासाठी ते पुढे आले आहेत. आणि आता मात्र बॅट्समन सुरेश सरोज आणि देवकरांनी चांगली स्टार्ट दिली. आता मात्र दिवेश आहेत, इकडे मात्र बॉल गॅदर करता आला नाहीये तेजसला. अगदी पटकन देण्याचा प्रयत्न करत होते. 2 षटक संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बरोबर 8-8 या रन रेटने आता 16 धावा झाल्या धावफलकावरती. चला, तिसरा षटक घेऊन आले आहेत अभिजित दोडके उर्फ अब्बू. बॉलिंग साठी पुन्हा एकदा मात्र तयार आहेत. त्यांच्या समोर सुरेश सरोज. बघूया आता कशा प्रकारे मात्र अभिजित दोडके बॉलिंग करतील या मॅच मध्ये. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर बॉलने खूप चांगली उसळी घेतली तिकडे.
पुन्हा एकदा जर पाहिलं तर यावेळेस टप्पा पडल्यानंतर बरोबर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये लेट ड्राईव्ह इकडे मात्र खेळण्यात आलाय सुरेश कंडा. रन जर पाहिलं तर आता एक एक चांगले बनवत आहेत सुरेशला माहिती आहे 2 ओव्हरमध्ये 16 झाले आहेत. उर्वरित 12 बॉलमध्ये 12 जरी केले तर मात्र एक चांगला टार्गेट सेट होईल आणि बॉलर देखील मात्र आपल्याला मदत करतील असे वाईट बॉल करून. मग आता बरोबर रन चालू आहे त्यांच्या टीमसाठी, जे मात्र रन येत आहेत ते महत्त्वपूर्ण रन केले जात आहेत सुरेश यांच्याकडनं. यावेळेस जर पाहिलं तर मन बनवलं होतं, स्टेप आउट झाले आणि तेच बघून मात्र अभिजितने देखील थोडासा बॉल बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला. तो थोडा जास्तच बाहेर गेला आणि पंचांनी इकडे वाईट बॉल घोषित केलाय. 20 धावा झाल्या धावफलकावर. तिकडे पाहिले गेले तर गॅप मध्ये मारण्याचा प्रयत्न, फिल्डरच्या हातामध्ये चेंडू गेला परंतु तिकडे बरोबर कॅच घेण्याची संधी होती, विकेट भेटला असता. फिल्डर जरा मात्र तिकडे मला वाटतंय असं की त्यांच्याकडे अचानक बॉल आला. तीन चेंडू 21 धावा झाल्यात. आणखीन एक वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आता जर पाहिलं तर 3 बॉलमध्ये 6 धावा अभिजितकडनं खर्च झाल्या, त्यामध्ये 3 वाईट बॉल 3 सिंगल. पाहिलं तर पुन्हा एकदा बॉलने उसळी घेतली, रनआउटची संधी आहे तिथे परंतु मात्र कीपर यावेळेस मात्र बॉल हातात मिळाला नाहीये. तेजस आहेत तिकडे कीपर. चौथा चेंडू खूप वेळ नंतर इकडे मात्र आदळलाय. 2 चेंडू बाकी आहेत ओव्हर मधले. क्या बात आहे, क्या बात आहे, काय कॅच घेतली गेली आहे, क्विक कॅच. आणि बॅट्समन देखील थोडा मात्र तिकडे बाहेर निघून गेले आहेत. सुरेश सिरोज जसे नेहमी जातात तसे मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर. त्यांना माहिती आहे की कट लागली तर मात्र ते मैदान सोडलंय त्यांनी. खेळाडू वृत्ती नेहमी अशी दाखवत असतात. त्याच बाजूने कीपरची किती तारीफ केली तरी मात्र ती कमी आहे, कारण की अशा क्विक कॅच पकडणं फार कठीण असतं आणि त्यांनी की कॅच आरामात पकडली आणि बरोबर त्यांनी जसा बॉल हातात आला तसं मात्र रिॲक्ट देखील केलं की आउट आहे. हर्षित आले आहेत. हर्षित शेट्टी बॅटिंगसाठी. शेवटचा बॉल बाकी आहे अब्बूचा. इकडे पाहिले तर मात्र हा बॉल देखील डॉट होतोय. एक्स्ट्रा रन आले अब्बूच्या ओव्हरमध्ये परंतु आता डॉट बॉल देखील आले आहेत आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 23. पाहिलं तर यावेळेस बॉलिंगसाठी अखिलेश आलेत. घाटकोपरचे एक चांगले ऑलराऊंडर अखिलेश यावेळेस मात्र बॉलिंगसाठी. दिवेश आणि हर्षितची जोडी मैदानाच्या आत आहे. बघूया आता उर्वरित 5 बॉलमध्ये किती धावा येत आहेत. आतापर्यंत जर पाहिलं तर 27 धावा देखील डिफेंड झाल्या. मग मगाच्या मॅचमध्ये ह्याच्या आधीच्या मॅचमध्ये म्हणजे 2 मॅच आधी 38 धावा देखील डिफेंड झाल्या. हर्षित शेट्टी आहेत बॅटिंगसाठी. स्टेप आउट झाले आणि इकडे वेगाने टाकण्याचा प्रयत्न केलाय अखिलेशने. पंचांनी नो बॉल घोषित केलाय. हा पुन्हा एकदा स्टेप आउट. क्या बात आहे. हर्षितला माहिती आहे दिवेशला स्ट्राईक द्यायला हवी. मग दिवेश मध्ये जी क्षमता आहे की शेवटच्या क्षणामध्ये जर आपण पाहिलं तर एक बाउंड्री जी गरजेची आहे. मग स्कोर जरासा मात्र अजून जर चांगला करायचा असेल तर मात्र दिवेशकडनं ती बाउंड्री अपेक्षित आहे. तर शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. त्यानंतर इकडे पाहिलं तर हा चेंडू चांगला होता, सिंगल रन.
दिवेशने मात्र आज पायाचा वापर करून मात्र आता दिवेश या मॅचमध्ये बॅटिंग करतोय. इकडे पाहिलं तर बरोबर दोन्ही पायांच्या मधून मात्र हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. सिंगल रन पुन्हा एकदा मिळवली आहे आणि रन झालेत 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर आता 28-28. शेवटचे 2 चेंडू या ओव्हरचे आणि या डावातले बाकी आहेत. बघूया शेवटच्या या 2 बॉलमध्ये हर्षित एखादा चौकार मारतील का, की पुन्हा एकदा मात्र चिकीचा रन बनवतील. इकडे पाहिलं तर चालाकी दाखवली आहे. रन येणं फार महत्वाचं आणि ते रन मात्र इकडे हर्षित चांगल्या पद्धतीने मिळवत आहेत. शेवटचा बॉल या डावातला मत विनंती करीन डिंगडॉंग जॉर्ज आणि व्ही यंग पॅकर्स माझगाव दोन्ही संघाच्या कर्णधारांना आपण टॉससाठी त्वरित यायचंय ग्राउंडमध्ये. या इनिंगचा शेवटचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इकडे जरूर केला, परंतु मात्र आता डॉट बॉल होतोय आणि एकूण धावा जर आपण आता पाहिल्या तर 4 षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचल्या 29 वरती. टार्गेट आहे 24 बॉल मध्ये 30 करायचे आहेत. मी विनंती करीन डिंगडॉंग जॉर्ज संघाचे कर्णधार आणि त्याच पद्धतीने येस लेजेंड प्लेयर विलाजी चिंदरकर सर यांच्या हस्ते मात्र हा टॉस होतोय. डिंगडॉंग जॉर्जचे कॅप्टन आणि व्ही यंग पॅकर्स माझगाव संघाचे कॅप्टन आपण त्वरित या टॉस साठी. चला आता मात्र टॉस होतोय. एका बाजूला व्ही यंग पॅकर्स माझगाव संघाचे कॅप्टन सूरज उपाध्याय आलेत, तर दुसऱ्या बाजूला आता विनंती करी रोहन आपण मात्र त्वरित या टॉस साठी. येस विलाजी चिंदरकर सर यांच्या हस्ते मात्र हा टॉस होतोय. एक लेजंड खेळाडू आणि त्यांच्या हस्ते मात्र हा टॉस होतोय. एका बाजूला डिंगडॉंग जॉर्ज बॉल तर दुसऱ्या बाजूला व्ही यंग पॅकर्स माझगाव. टॉस अशा प्रकारे मला असं वाटतं की व्ही यंग पॅकर्स संघ जिंकलाय आणि त्यांनी प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. धन्यवाद विलास सर. चला आता मात्र 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 30 रनची गरज असताना मात्र अभिजित दोडके मी खेळाडूची दाद देईन, म्हणजे काय जबरदस्त कॉन्फिडन्स आहे त्यांच्यामध्ये की मला जरी लागला असेल तरी मी माझ्या संघासाठी उभा राहीन, अशा प्रकारची कॅपॅसिटी असताना इकडे मात्र अभिजित दोडके ओपनिंगसाठी आले आहेत आणि का माझ्या अंगावर मात्र मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट आहे हे सिद्ध करण्यासाठी पुन्हा एकदा मात्र दाखल झाले आहेत. तर त्यांच्यासोबत नॉन स्ट्रायकर एंडला तेजस आहेत, बॉलिंगसाठी सागर. मग सागर मध्ये तो शेवटचा बॉल टाकला आणि त्यानंतर मात्र दिवेशच्या पायाला बॉल लागून थेट त्यांच्या हातामध्ये आला आणि त्याचमुळे आता मात्र हा दुसरा सामना खेळत आहेत. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 30 करायचे आहेत.
पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर तिकडे मात्र दांडी 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 गुल झाली आहे. काय बॉल टाकला अभिजित, मला असं वाटतं की ऑफ ब्रेक साठी तयार होते, परंतु इकडे मात्र लेग ब्रेक बॉल केला, अजिबात कळला नाहीये. टप्पा पडल्यानंतर ते यष्टया उद्ध्वस्त होत आहेत. विकेट आली बरोबर पहिल्याच बॉलवरती. जे महाराष्ट्र चेंबूर संघाला आपला एक अष्टपैलू खेळाडू इकडे मात्र ते गमवत आहेत बरोबर पहिल्याच बॉलवरती. विकेट आली आणि त्यानंतर मात्र त्यांच्या चेहऱ्यावरती फ्रस्ट्रेशन देखील दिसलं की त्यांना माहिती आहे की स्वतःची विकेट किती इम्पॉर्टंट होती. आता मात्र अखिलेश आले आहेत बॅटिंगसाठी. पाहिलं तर फ्लिक करण्याचा प्रयत्न त्यांनी केला, सिंगल रन मिळवली आहे. तेजस आहेत, तेजस सोबत मात्र आता अखिलेश. दोन्ही फलंदाजांना स्कोर कार्ड आधी मात्र सुरुवात करावी लागेल, कुठेतरी मात्र बॅटने रन चालू ठेवावे लागतील. 24 बॉल 30 या मैदानावरती होऊ शकतात, पण त्यानंतर त्यासाठी मात्र आपल्याला शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच जाईल असा मात्र सुरुवात करायची. आधी 2 चेंडू 1 धाव झाली आहे त्यावरती. इकडे मात्र एक तेजसचा चांगला फटका येतोय. इकडे पाहिलं तर पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतोय. चांगले फटके खेळत आहेत तेजस. गरज आहे या फटक्यांची, गरज आहे या रनची. सुरुवातीला हे रन्स बनवायची. 4 चेंडू आणि 4 चेंडूवरती मात्र 3 धावा झाल्या आहेत. यावेळेस इकडे पाहिलं गेलं तर चांगला व्हाईट बॉल जज केला. टप्पा पडल्यानंतर बॉलला येऊ दिला, वाट पाहिली आणि त्यानंतर बॉल सोडला देखील. 4 चेंडू 4 धावा झाल्यात. आता समीकरण जर पाहिलं तर 6 ने डिफरन्स आहे. बघूया या 6 रनचा डिफरन्स कशा प्रकारे मात्र पार पडण्याचा प्रयत्न करतील. कोणत्या बॉलरवरती चान्स घेतला जाईल. इकडे मात्र बरोबर समोर, क्या बात आहे, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. तेजसच्या बॅटमधनं हा फटका येतोय. स्वतः कीपर देखील टाळ्या वाजवतायत. ती कमाल शॉट खेळला तेजसने. इकडे काय फटका खेळला बरोबर समोर, फिल्डरच्या देखील थोडासा लांब, बरोबर गॅप मध्ये, इनटू दी रोप्स. 4 धावा तेजसच्या बॅटमधला. गरज होती. आपण म्हणत होतो की कोणत्या बॉलरला टार्गेट केलं जाईल आणि इकडे मात्र टार्गेट केलं तेजसने. बॉल त्यांच्या स्लॉट मध्ये होता, त्याला पाठवून दिलं चौकाराकडे. 5 चेंडू आता धावा झाल्यात 8. इकडे पाहिलं तर चालाकी दाखवताना यावेळेस मात्र सिंगल रन घेण्याच्या प्रयत्नात. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा होतात आता धावफलकावरती 9. जिंकण्यासाठी जर पाहिलं गेलं तर आता 18 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. पुढच्या मॅचचा टॉस देखील झालाय. यंग पॅकर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. प्लीज प्रेक्षकांना विनंती आहे, जो लाईटीचा बांबू आहे तो मात्र आपण थोडासा त्याच्यावरती कमी वजन द्या. मग सामने मात्र आपल्याला उद्याच्या दिवसात देखील खेळायचे आहेत, आपल्याला बघायचे आहेत देखील, आपल्याला आनंद देखील घ्यायचा आहे ओमकार चषक 2026च्या उद्याच्या दिवसाचा. आजच्या दिवसामध्ये आणखीन रोमांचक सामने मात्र यापुढील होणार आहेत. कुठेही जाऊ नका, बघत राहा ओमकार चषक 2026. आता मात्र दुसऱ्या ओव्हरसाठी पराग शिंदे आलेत बॉलिंग मध्ये. त्यांच्यासोबत जर पाहिलं गेलं तर अखिलेश आहेत. पाहिलं तर फ्लिक केला हलक्या हाताने. पराग शिंदे स्वतः बॉलवरती गेले. तिकडे बॉल देखील मैदानाच्या बाहेर जात नाहीये. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेला नाहीये. चांगली गोष्ट करतायत अखिलेश. ती म्हणजे मात्र तेजसला स्ट्राईक वरती आणलाय. मॅन इन फॉर्म, ज्याने मात्र एक चौकार मारला अगदी दणदणीत. काय फटका खेळला ना बरोबर. पहिल्याच ओव्हरमध्ये आपल्याला कोणत्याच बॉलरला सोडायचा नाहीये. समीकरण एवढ्याच आहे की मात्र प्रत्येक ओव्हरमध्ये 8-8 रन आले पाहिजेत आणि ते 8 रन पहिल्या ओव्हरमध्ये आले आहेत. 1 चेंडू 10 धावा झाल्या आहेत. यावरती या बॉलवरती मात्र चांगला बॉलला ओळखला. बॉलला यावेळेस मात्र डिक्लेअर झोन मध्ये जाऊ दिलाय. सिंगल रन.
इकडे पाहिलं गेलं तर आता मात्र वाईट बॉल येतोय. मग तेजस स्ट्राईकवर आल्यानंतर मात्र सिंगल रन पहिल्या बॉलवरती तेजसने घेतला. आता मात्र वाईट बॉल आलाय. 2 चेंडू 12 धावा झाल्यात. हलक्या हाताने हा लेट कार्ड खेळला इकडे. त्यांना माहिती आहे की पराग शिंदे समोर मात्र एक रन खेळलो तरी काही हरकत नाहीये. मग मॅच आणखीन पुढे जाईल. 13 धावा होत आहेत धावफलकावरती. या बॉलवरती मात्र बॉल चांगल्या पद्धतीने तिकडे मात्र टप्पा पडून वळला, परंतु मात्र लेग बाईच्या स्वरूपात आमचे केतन सर देखील दर्शवत आहेत की हा बॉल पायाला आदळलाय. लेग बाईच्या स्वरूपात मात्र हा 1 रन येतोय. 2 चेंडू बाकी आहेत या ओव्हरचे. अखिलेश आणि तेजसची जोडी आहे. इकडे पाहिलं गेलं तर हा टप्पा चांगला होता. मला वाटतं थोडक्यासाठी तिकडे बचावले फलंदाज आणि अशा प्रकारे चांगला चेंडू पराग यांचा. पण त्यांच्याकडे देखील अनेक वर्ष क्रिकेट खेळायचा अनुभव आहे आणि अंडर अप क्रिकेट गाजवलंय त्यांनी आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती. मग एकाच ॲक्शनमध्ये दोन्ही कट आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. मग यावेळी देखील आपण पाहिलं की बॅट्समनला बॉल कळला नव्हता. बॅट्समन जवळपास बीट झाले होते. शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हरचा. हलक्या हाताने पुन्हा एकदा मात्र टॅप केलाय. सिंगल रन जाऊ दिला इकडे. आता जिंकण्यासाठी 12 बॉलमध्ये 14 करायचे आहेत. बघूया शेवटच्या बॉल पर्यंत ही देखील मॅच जाईल का. दिवेश आले आहेत बॉलिंगसाठी. 12 बॉलमध्ये 14ची गरज आहे. चला घाई करायची आहे फिल्डिंग टीम. 12 बॉलमध्ये 14ची गरज आहे. आता जास्त वेळ घेऊ नका प्लीज. अखिलेश आहेत स्ट्राईक वरती. बॉलिंगसाठी दिवेशला आमंत्रित केले गेले. बघूया दिवेश मागच्या मॅचची हिरो शेवटच्या बॉलचे. इकडे पाहिलं गेलं तर पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती इकडे मात्र गिर्रकन बॉल फिरलाय आणि त्यावरती विकेट आली आहे. काय बॉल टाकला गेलाय. बरोबर बॉल ऑफ द मॅच म्हणावं लागेल. खूप हातभर तरी बॉल वळला आणि त्यानंतर मात्र इकडे विकेट आली आहे. बरोबर आपल्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती इकडे दिवेशने चांगल्या कॉन्फिडंट चेंडू तिकडे टाकला आणि त्यानंतर विकेट मिळवली आहे. समीकरण जर पाहिले तर आता 11 बॉलमध्ये 14 करायचे आहेत. नवीन बॅट्समन तन्मय मैदानाच्या आत येत आहेत. ते पाहिलं तर तन्मयने बरोबर पहिल्याच बॉलवरती असं ठरवलं असेल की बॉलला टप्पाच पडू देऊ नका. कुठेतरी त्यांना कोणीतरी सांगितलं असेल की टप्पा पडू देऊ नका, आपण थेट बॉलवरती जावा, बॉलवरती जाऊन खेळा. आणि तन्मयने पहिलाच बॉल रिव्हर्स स्वीप मारलाय. सिंगल रनने मात्र धावफलक आपल्या स्वतःचं खातं उघडलंय त्याने. आता मॅच आली आहे 10 बॉल आणि 13 रन.
हा बॉल देखील इकडे मात्र चांगला खेळलाय आणि सिंगल रन मिळतोय. पहिला बॉल रिव्हर्स स्वीप, दुसरा बॉल स्वीप, 2 धावा बनवल्यात. मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत जाईल का? का 6 बॉल 9ची मॅच येईल का? या ओव्हरमध्ये कुठेतरी मात्र तन्मय देखील आणखीन एक चौकार मारण्याचा प्रयत्न करतील. 18 धावा झाल्यात, 12 धावांची गरज आहे. यावेळेस मात्र स्टेप आउट केला आहे आणि पंचांनी इकडे मात्र तिसऱ्या पंचांची विचारपूस करण्यासाठी रिव्ह्यू घेतलाय. थर्ड अंपायर कडे आपण मात्र जाऊया आणि बघूया, चेक करूया नो बॉल आहे की नाही. ऑन फील्ड डिसिजन नो आहे. बघूया आता थर्ड अंपायर काय निर्णय देत आहेत. येस, इट इज अ नो बॉल. मग त्यावरती मात्र 1 रन मिळेल. एकोणीस धावा झाल्यात. तर जिंकण्यासाठी 9 बॉल मध्ये 11 करायचे आहेत. तेजस आले स्ट्राईक वरती. पहिल्यांदा दिवेशला खेळण्यासाठी इकडे मात्र तेजस येत आहेत आता स्ट्राईक वर. मागचा बॉल नो होता. तन्मय चांगली कामगिरी करतायत. थोडासा मात्र दबावाखाली आणला बॉलरला. कुठेतरी मात्र सिंगल जन जेव्हा मात्र आपण गोलंदाजाला करत राहतो तेव्हा गोलंदाज देखील काहीतरी वेगळं करायला जातो आणि तिकडेच आता नो बॉल केलाय. 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 11 करायचे आहेत. हा बॉल क्या बात आहे. ऑफकट खूप चांगला बॉल आहे दिवेशसाठी. चांगलं अस्त्र आहे त्याचं. खूप जास्त बॉल वळतो ऑफकट मध्ये दिवेशचा. बरोबर पहिलाच बॉल देखील हातभर वळला आणि तिकडे विकेट देखील मिळवली. येस, आता मात्र 2 चेंडू बाकी आहेत त्यांचे. त्यांच्यासमोर आता तन्मय आहेत. इकडे पाहिलं तर यावेळेस व्हाईट बॉल सोडून दिलाय तन्मयने. मागे यायचा अजिबात चान्स नव्हता. दिवेशने चालाकी दाखवली की कुठेतरी मात्र विकेट घेऊया, आपण विकेटसाठी जाऊया. नवीन बॅट्समन मैदानात येईल, मग त्याच्यावरती दबाव असेल. तन्मयने सुरुवात चांगली केली दिवेशच्या ओव्हरमध्ये. रन केले तन्मयने आणि त्यानंतर मात्र आता 7 बॉलमध्ये एकूण 9 धावांची गरज आहे. राहुल आलेत बॅटिंगसाठी आता. खोपोलीवर मात्र ही स्पर्धा खेळण्यासाठी हा खेळाडू दाखल झालाय. बघूया आता 7 बॉलमध्ये 9 करायचे आहेत. अभिजित दोडके यांनी कुठेतरी मात्र पहिल्या ओव्हरमध्ये आपली विकेट गेली तेव्हा मात्र अंदाज लावला होता की मॅच जाऊ दे पुढे, 6 बॉल 9 येऊ दे. आता मॅच आली आहे, 7 बॉल 9 वरती आहे. बॅटिंगसाठी राहुल. इकडे पाहिलं तर हा फटका चांगला आहे, परंतु रन अजिबात काढण्याचा प्रयत्न केला नाहीये. डॉट बॉल होतोय आणि अशा प्रकारे आता 6 बॉल 9 करायचे आहेत. एक चांगली ओव्हर इकडे मात्र दिवेशकडनं संपती आहे. 12 बॉल 14 ची होती मॅच, ती मात्र आता आली आहे 6 बॉल आणि 9 रन वरती. दिवेशने मात्र आपल्या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या. 1 विकेट मिळवली, 2 विकेट मिळवल्या, माफ करा.
चला मॅच आली आहे शेवटच्या ओव्हरमध्ये 6 बॉल आणि 9 रन. बॉलिंगसाठी हर्षित शेट्टी, तेजस मॅन इन फॉर्म, ज्याने मात्र एक चौकार बरोबर पहिल्याच ओव्हरमध्ये मारला. तो तेजस आता मात्र स्ट्राईक वरती आहे. 6 बॉल 9 करायचे आहेत जय महाराष्ट्र चेंबूर संघाला. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती इकडे मात्र फिल्डिंग झाली आहे. रनआउटचा चान्स आहे. फिल्डर बॉल गॅदर करू शकले नाहीयेत, परंतु चौकार अडवला तिकडे देवकरांनी. बॉलला आतमध्ये ढकललं. राहुल आलेत आता बॅटिंग वरती. 5 बॉल मध्ये 8 करायचे आहेत. राहुलला देखील आता मात्र सिद्ध करून दाखवावं लागेल का मी खोपोलीचा प्रवास करून इकडे मात्र मालाडमध्ये दाखल झालोय. 5 बॉल 8 करायचे आहेत, म्हणजे एक चौका कंपल्सरी बॅटिंग टीमला मारायचा आहे. हर्षित शेट्टी मग इकडे पाहिलं तर वेट केला आणि आता मात्र तेजसने स्वतःकडे स्ट्राईक घेण्याचा निर्णय घेतलाय. मॅच आली आता 4 बॉल आणि 8 रन. नवीन बॅट्समन फारुक येत आहेत. 4 बॉल मध्ये 8 करायचे आहेत. इकडे पाहिलं तर हा बॉल लेग ब्रेक आणि इकडे पाहिलं गेलं तर विकेट आली. आता तेजसची विकेट आली आहे. 2 बॉल मध्ये 2 विकेट आली आहेत बॉलिंग टीम साठी. मॅच आली आहे 3 बॉल 8. कंपल्सरी 2 बाउंड्रीज मारायचे आहेत. शेवटच्या 3 बॉल मध्ये 8 करायचे आहेत. नवीन बॅट्समन आलाय. मुज्जू आले आहेत बॅटिंग साठी. त्याच्यासमोर हर्षित आहेत. 3 बॉल मध्ये 8 करायचे आहेत, म्हणजे 2 चौकार मारायचे आहेत. ते पाहिलं तर बॅटची कट आणि बॉल जाऊ दिलाय. एक विकेट इम्पॉर्टंट होती, ती म्हणजे अब्बूची, आणि ती आली बरोबर सुरुवातीच्या पहिल्या व्हेरी फर्स्ट बॉल वरती आली. त्यापासूनच प्रेशर आला बॅटिंग टीम वरती आणि आता मॅच आली आहे 2 बॉल आणि 7 रन. इकडे पाहिलं तर पुन्हा एकदा हर्षितने म्हटलं टप्पा पडल्यानंतर की बॉल पकड. विकेट आली आणखीन एक त्यांच्या खात्यात. विकेट जोडतायत हर्षित. शेवटची ओव्हर आहे. 6 बॉल 9 हवे होते. आता 1 बॉल मध्ये 7 करायचे आहेत. एक मिनिट पाहिलं तर शेवटचा बॉल देखील आता निर्धाव जातोय आणि मॅच जिंकतायत रॉयल स्टर्नर संघ. मात्र आता सेमीफायनल मध्ये दाखल होत आहेत आणि चांगला खेळ मात्र जय महाराष्ट्र चेंबूर संघाने देखील केला. शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच आली आणि तिकडून मात्र आता ते पराभूत झाले आहेत. रॉयल स्टर्नर संघ मात्र दाखल होत आहेत सेमीफायनल मध्ये. चला या पुढची मॅच आपण पाहणार आहोत. एका बाजूला डिंगडॉंग जॉर्ज तर दुसऱ्या बाजूला व्ही यंग पॅकर्स माझगाव. संघाने टॉस जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चला या मॅचचा झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय दिवेश. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो. हॅलो.
चला दिवेशला विनंती असेल आपण या. हॅलो हॅलो येस, झालेला मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय दिवेश पाडावे, ज्याने मात्र आक्रमक पारावे. येस, चांगली बॅटिंग बॉलिंग इकडे मात्र त्यांच्या माध्यमातून झाली. मग मागच्या मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी त्यांची राहिली आहे. मग दिवेशला प्रश्न विचारेन. दिवेश, मागच्या मॅच मध्ये शेवटचा बॉल एकदा तुम्ही थांबायचंय